महाराष्ट्रात 2 ते 5 मे दरम्यान पाऊस कसा राहील त्याचा अंदाज घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आपला जो महाराष्ट्र दिन आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासोबत कामगार दिनाच्याही शुभेच्छा. आता जर आपण पाहिलं की आज 1 तारखेला तापमान कसं होतं, तर तापमान बऱ्याच ठिकाणी घट झालेली आहेच. आज अहिल्यानगर 38.8, जळगाव 41.5, जेऊर 40, कोल्हापूर 35.5, महाबळेश्वर 30.2, मालेगाव सर्वाधिक मध्य महाराष्ट्रात 42.8, नाशिक 36.5, पुणे 36.7, सांगली 37.8, सातारा 37, सोलापूर 40.8 आणि गेल्या 24 तासात घट झाली आणि सरासरीच्या तुलनेत जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी तापमान आता नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळतंय. त्यानंतर विदर्भ विभागात जर पाहिलं तर अकोला 42.9, अमरावती 43.4, भंडारा 39, बुलढाणा 40.4, ब्रह्मपुरी 42.3, चंद्रपूर सर्वाधिक 44, गडचिरोली 43.6, गोंदिया 38.8, नागपूर 42.4, वर्धा 44, वाशिम 41.2 आणि यवतमाळ 42.2 म्हणजे बऱ्याच भागांमध्ये तापमान घट झालेली आहे. आणि खास करून गोंदियाचा भाग आहे, नागपूरचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तापमान कमी झाले आणि भंडाऱ्याकडे सुद्धा विशेष घट झालेली आहे. कारण या ठिकाणी आज थोड्याफार पावसाचे ढग विकसित झाले होते. सार्वत्रिक नाही मात्र या जिल्ह्यांमध्ये थोडेसे ढगाळ वातावरणासह काही पाऊस झालेला आहे. मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 40, त्यानंतर धाराशिव 39.2, परभणी 41.3 आणि उदगीर 38.8 अंश सेल्सिअस आणि याही ठिकाणी तापमान कमी झाले. डहाणू 36.3, हरणे 33.8, मुंबई कुलाबा 34.8, मुंबई सांताक्रूज 34.3 आणि रत्नागिरी 33.9 अंश सेल्सिअस आणि या ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास किंवा काहीसं अधिक पाहायला मिळते, पण हेही तापमान खूप जास्त नाहीये. पश्चिमेकडील वेगवान वारे वाहत आहेत. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अरबी समुद्रातून हे वेगवान वारे वाहत आहेत आणि त्यामुळे राज्यातील तापमान कमी झाले. त्यासोबत जे काही हवेचं उच्च दाबाचं क्षेत्र होतं म्हणजे हाय प्रेशर एरिया होता, जो आपल्या महाराष्ट्रावरती होता, तो सुद्धा दूर निघून गेलेला आहे. आणि काही प्रमाणात पावसाची जी काही घटना आहेत त्या या भागांमध्ये विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळालेल्या आहेत. आत्ता त्या ठिकाणचे ढग म्हणजे पावसाचे ढग तर नाहीसे झालेत, पण काही ढगाळ वातावरण नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरकडे होते. थोडेसे पावसाच्या सरी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. पण हा पाऊस विशेष मोठ्या क्षेत्रावरती नव्हता आणि ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी तापमान घट झालेली आहे. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. इथून पुढचा जर आपण अंदाज पाहिला तर 2 तारखेला विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर नांदेड, यवतमाळचा थोडासा भाग असेल. तसेच सोलापूरचे काही भाग, अकोला, अमरावती एक दुसरे किंवा वर्धेचे एक दुसरे भाग. या भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज जरी नसला तरी काही भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस होण्याची शक्यता 2 तारखेला राहील. 3 तारखेला जर पाहिलं तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे. इतर ठिकाणी विशेष पाऊस नाहीये. त्यानंतर 4 तारखेला सुद्धा जी काही शक्यता आहे ती थोडीशी इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे उत्तर भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. किंवा इकडे मग कर्नाटक आणि लगतवरती मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवा. विशेष शक्यता तर नाहीये. एक दिवस अगोदर सुद्धा आपण त्याच्या अपडेट्स तुम्हाला नक्कीच देत राहू. 5 तारखेला सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागांकडे थोडाफार पाऊस होऊ शकतो. तापमान जर पाहिलं तर या आठवड्यात किंवा या आठवड्यात म्हणण्यापेक्षा पुढील 3 ते 4 दिवस तापमानात विशेष वाढ नाहीये. बऱ्याच भागांमध्ये तापमान सरासरीहून कमी तर काही ठिकाणी सरासरीहून थोडंसं अधिक तापमान पाहायला मिळेल. खास करून मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमान घट प्रामुख्याने जाणवेल. कोकणातही तापमान घट कमी होईल. मराठवाडा विभागात तापमान कमी होईल, ते सुद्धा सरासरीच्या आसपास राहील. विदर्भातही तापमान कमी होईल आणि ते सुद्धा सरासरीच्या आसपास किंवा थोडंसं अधिक राहू शकतं. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिलं तर त्यानुसार उद्या नागपूरमध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, पण विशेष काही धोक्याची स्थिती सध्या तर दिसत नाहीये. इतर ठिकाणी पावसाचा अंदाज किंवा धोक्याचे इशारे 2 तारखेसाठी नाहीत. 3 तारखेचा अंदाज पाहिलं तर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
पण याही व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचे कसलेही इशारे नाहीत किंवा उष्णतेच्या लाटेचे इशारे नाहीत. त्यानंतर आपण 4 तारखेचा अंदाज पाहिला तर 4 तारखेलाही उष्णतेच्या लाटेचे इशारे नाहीत. मात्र यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे. आणि 5 तारखेत जर आपण इशारे पाहिले तर अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी पावसाचे इशारे नाहीत किंवा उष्णतेच्या लाटेचे इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.